बीड जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून सलग धुवाधार पाऊस सुरू आहे आणि याच पावसामुळे आता सिंदफणा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पूरजन्य स्थिती निर्माण झालेली आहे। आसून आष्टी पाटोदा शिरूर बीड या भागात झालेल्या पावसामुळे सिंदफणेचं पात्र त्याने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। शेतकऱ्यांनी सिंदफणेच्या काठी शेती त्यांची पाण्यामध्ये गेली आहे। सिंदफणेच्या काठावरनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश काशील यांनी। बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री पुन्हा एकदा धुवाधार पाऊस झाला आणि याच पावसाचा फटका जे आहे ते शेती पिकांना झालाय। मात्र सिंदफणा नदीला जे आहे ते महापूर आलेला पाहायला मिळतोय। मी त्याच नदीवरती उभा आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर मध्यरात्री आष्टी पाटोदा शिरूर आणि बीड या भागामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा सिंदफणा नदी जी आहे ते दुथडी भरून वाहते। संपूर्ण शेतकऱ्यांचे शेत जे आहे ते अशा पद्धतीने कोरले गेलेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर येथे शेतकऱ्यांचे शेत आहे, संपूर्ण शेत जे आहेत आता पाण्याखाली गेले असून संपूर्ण सिंदफणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून अशा पद्धतीने शेत जे आहे ते कोरले जातात। एकंदरीत पाहायला गेलं तर गेल्या 15 दिवसाहून अधिक काळ झाले पाऊस बीड जिल्ह्यामध्ये चालू आहे। याचाच फटका जे आहे ते शेती पिकांना बसतोय। मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर या पिकांमुळे जे पिकांचे अतोनात नुकसान झालेलं आहे। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।